तर हाय सगळ्यांना. तर दे मी लसूण छिलते आता. छिलत आहे मी लसूण. दे ना बाळा, करते मी. कशाला फुलं उडते तिथे. बस ना तू शांती ना. आता भांडे वगैरे झाले आणखी आता भांडे वगैरे घासले तर शांती ना बस ना तू. हा करते ना मी. लसूण छिलते ना मी. तू कशाला काही करते. तर आजी खूप नाराज आहे आज. पण मी तिला काही दाखवणार नाही. ते खूप म्हणजे एकदमच ते काय म्हणते त्याला, एकदम आतमधून तुटून गेलेली आहे आजी आतून. कारण की तिची सांगू आजी, सांगते ना, सांगते. कारण की तिची इंस्टावरची ID सस्पेंड झाली आहे, मोठीवाली ID. तर ती आतून तुटली आहे. कालच कसं काय झालं तर माहीत नाही, बँड झाली कालच रात्रीपासून. तर आज आजी रुसलेली आहे. तर याचं काही सोल्युशन वगैरे असेल तर सांगा. कसं करायचं, काय करायचं, वापस कशी आणायची, काय आणायची. तर त्याच विषयावर बोलायचं होतं. काय सांगू आता, तिचं मन असं इतकं दुखवलेलं आहे ना, ते विचारू नका. खूप म्हणजे खूप. चला मग सुट्टी राहील तर काही वाटत नाही. मोठी एवढं मेहनतीची ID जाणं म्हणजे काही हे मामूली गोष्ट नाही आहे. तर एवढी ID जमवायला किती वेळ लागतो, किती मेहनत करावं लागते. आणि एका झटक्यात चुटकीमध्ये चालली जाते. तर मग तर दुःख तर वाढणारच ना, हे नाही होणार. कसं करायचं, काय करायचं. आता तिची ID वापस येते की नाही येत तर काय माहिती. आली तर पाहिजे देवाच्या कृपेने. ते ID वापस कशी येईन, काय येईन, ते कोणासोबत बोलावं लागते. काही बोलावं लागते काही म्हणजे करत आहे. प्रोसिजर चालू आहे आजीचं करणं, म्हणजे ID वापस येण्याची. कसं आहे तर आता मी लसूण छिलत आहे. मला बनवायची वड्याची भाजी. पाण्यातले वडे म्हणते त्याला. वड्याची भाजी करते आणि भात, एक पोळी आणि पकोडे पण करणार आहे. बनवते ना, खीरही बनवते. दूध घेऊन आले ना, तर होते ना वेळेवरही. त्याच्यानं काही हे नाही. आता कधी तर होते. मी आता हे जाते किचनमध्ये, जास्तीच करते. तर आली तर मी आलसी भांडे घासत होते. मी हातपाय वगैरे धुतले, फ्रेश वगैरे झाली. आता घेऊन बसते. आता लसूण सोलते आणि स्वयंपाकाला लागते. आईस्क्रीमचा डबा संपला का? हो, तर नाही तर खाली ठेवलाय, बाहेर ठेवलाय ना, म्हणून म्हणत आहे. तर झालं ते पटकनच तर ते विरघळते ते. तर मग तू कशाला हे करत आहे. घे ना खाली, मग काढला येतं. आजीचं मन दुखावलेलं आहे. चला, देवाच्या कृपेनं वापस तरी आली पाहिजे आणि तुमच्या आशीर्वादाने पण. नको मला, नको. चला म्हटलं तुम्हाला विचारावं, काही याच्याबद्दल माहिती वगैरे असेल तर नक्कीच सांगा. कशी वापस येते, काय येते, काय करायचं, काय नाही, ते लोक काय मागतात, काय नाही. खरं थोडं सोल्युशन सांगा. चला करते आता. मी हे लसूण सोलून घेते आणि स्वयंपाकाला लागते. माहिती नाही मला, आज सकाळी मला पण माहिती नाही. सानिलनं सांगितलं की हिची ID
सस्पेंड झाली म्हणून रात्रीपासून, पण हिने नाही सांगितलं. आज मालूम झालं मला दुपारला. म्हटलं चला, हिने तर काही सांगितलंच नाही, तर चल तुम्हाला सांगू कसं व्हायचं काय व्हायचं कळत नाही. चला करते मी आता स्वयंपाक. गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा इथे मी आज काय बनवणार आहे. कुरड्याची भाजी. कुरड्या घेतल्या, म्हटलं हे चुरा वगैरे होता, आणि 2-3 कुरडी घेतले. हे भिजू टाकले पाण्यात. याला 10 ते 15 मिनटं भिजू दे. आणि ते भात पण ठेवलेला आहे, आणि बघा भात पण उकडत आलेला आहे. आणि ते बघा, काल मी वड्याची भाजी केली होती, ती वड्याची भाजी गरम करत आहे. बघा मस्तपैकी अशी वडे. आणि इथे आपला चहा पण झालेला आहे. तर चला आता ह्या कुरडीची भाजी बनवते. आणि त्याच्यासाठी घेतला एक कांदा. मस्त असा एक कांदा घेते चिरून, आणि थोडी अद्रक सांबारची पेस्ट आहे. चला कशी बनवते ते तुम्हाला दाखवते. बघा इथे आपली कुरडी पण मस्तपैकी भिजलेली आहे. हे बघा मस्त पाण्यात. आणि इथे कांदा पण चिरून घेतला आहे, आणि थोडी अद्रक सांबाराची पेस्ट आहे, आणि इथे सुका मसाला पण आहे, आणि इथे आहे कोथिंबीर. तर चला आता बनवते मस्त. याला काढते पाण्याच्या बाहेर मस्त कुरडीला. आणि इथे कणिक पण मळून झालेली आहे, भात पण झालेला आहे. तर चला कुरडीची भाजी बनवते.